सततचं शूटिंग, बिझी शेड्यूल, प्रसिद्धीचा प्रचंड दबाव आणि सोशल मीडियाची सतत असणारी नजर यामुळे गेल्या काही वर्षात आपण अनेक सेलिब्रिटींचे संसार मोडताना पाहिले. काहींनी 10 ते 15 वर्षानंतर काडीमोड घेतला, तर काहींचे संसार अवघ्या काही महिन्यातच विखुरले. आणि आता याच यादीत एका अत्यंत लाडक्या पॉवर कपलचं नाव जोडलं जाते की काय, अशी भीती चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. होय, आम्ही बोलतोय मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकर आणि तिचा पती हिमांशू माल्होत्राबद्दल. नच बलियेच्या मंचावरून ज्यांच्या प्रेमाची आणि केमिस्ट्रीची चर्चा संपूर्ण देशात झाली, ते अमृता आणि हिमांशू आज घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभे आहेत, अशा चर्चांची सोशल मीडियावर जोर धरू लागलाय. या चर्चेची थिंगी काही आजची नाहीये. गेल्या काही महिन्यांपासून दोघेही विभक्त राहत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यातच अमृता सध्या तिच्या युट्यूब चॅनलवर रोजचे ब्लॉग शेअर करते, पण या ब्लॉग्स मध्ये हिमांशू कुठे दिसत नाहीये. यावरून चाहत्यांच्या शंका आणखीन वाढल्यात आणि दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चेला उधाण आलंय. पण आता प्रश्न पडतोय की ज्या जोडप्यानं अनेक वर्ष एकत्र घालवली, त्यांच्या अचानक असा दुरावा का आला? तज्ञांच्या मते सेलिब्रिटींच्या आयुष्यात नाती टिकवणं हे सामान्य माणसांपेक्षा जास्त कठीण असतं. पहिलं म्हणजे वेळेची कमतरता, सतत वेगवेगळ्या शहरात चालणारं 6 ते 12 महिन्यांचं शूटिंग शेड्यूल. दुसरं म्हणजे प्रायव्हसीचा अभाव, वैयक्तिक आयुष्यातील छोट्या मोठ्या वादांवर होणारी सोशल मीडियावरील चर्चा. तिसरं म्हणजे दोघांचंही यशस्वी करिअर आणि त्यातून निर्माण होणारे वैयक्तिक मतभेद, यामुळे कित्येक नाती भरकटतात. पण अमृता आणि हिमांशूच्या बातमीत खरोखरच असं काही घडलंय का, की यामागे दुसरंच काही सत्य आहे? एका वृत्ताने दिलेल्या बातमीनुसार अमृता आणि हिमांशू यांनी अधिकृतपणे कोणताही घटस्फोट घेतलेला नाही. होय, दोघांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी नक्कीच वेगळं राहण्याचा निर्णय घेतला, पण तो वादामुळे नाही, तर अत्यंत विचारपूर्वक आणि समंजस मनाने घेतलेला निर्णय. कामाचा स्वर, दोघांमध्ये कामाची ठिकाणं आणि प्रोजेक्ट वेगवेगळे. दुसरं म्हणजे कौटुंबिक जबाबदाऱ्या, आपल्या कुटुंबाप्राप्ती असलेल्या जबाबदारीमुळे त्यांना सध्या वेगळं राहावं लागते. तिसरं म्हणजे मैत्रीपूर्ण संबंध, आजही दोघांमध्ये उत्तम संवाद आहे. ते वैयक्तिक आणि व्यावसायिक निर्णयांवर एकमेकांशी चर्चा करतात. थोडक्यात सांगायचं तर त्यांनी एकमेकांपासून पळून जाण्यासाठी नाही, तर एकमेकांना आणि स्वतःला वेळ देण्यासाठीच हा निर्णय घेतलाय. भविष्यात पुन्हा एकत्र राहायचं की अधिकृतपणे वेगळं व्हायचं, याचा निर्णय येणारा काळच ठरवेल. ग्लॅमरच्या जगात नाती जोडणं जितकं सोपं वाटतं, तितकं ते कठीण असतं. पण अमृता आणि हिमांशू यांनी दाखवून दिलंय की प्रत्येक वेगळं होणं हे भांडण किंवा कडवटपणानेच व्हावं असं नाही. परस्परांचा आदर राखून घेतलेला हा समंजस निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे. तुम्हाला अमृता आणि हिमांशूच्या या मॅच्युअर निर्णयाबद्दल काय वाटतं? आणि सेलिब्रिटीच्या तुटणाऱ्या नात्यांवर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.